नमस्कार, मी डॉक्टर अशोक गलांडे, कॅन्सर सर्जन वर्किंग ॲट पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आज आपण बोलणार आहोत थायरॉइड कॅन्सरबद्दल. बेसिकली आपण बघणार आहोत थायरॉइड कॅन्सर म्हणजे काय, जे टाइप्स किती, जे ट्रीटमेंट पद्धती काय आणि पुढे फॉलोअप कसा. तर सर्वप्रथम आपण थायरॉइड कॅन्सर हा जाणून घेऊया. थायरॉइड कॅन्सर म्हणजे बेसिकली थायरॉइड ग्रंथीमध्ये ज्या कॅन्सरच्या पेशी तयार होतात, गाठ तयार होते आणि ती म्हणजे दिवसानुसार वाढत जाते, याला आपण थायरॉइड कॅन्सर म्हणतो. थायरॉइड कॅन्सर बेसिकली हा सर्वांनाच होऊ शकतो का? येस, हो, सर्वांना होऊ शकतो. मग आता बेसिकली थायरॉइड कॅन्सर आणि गॉइटर म्हणजे ज्याला आपण गलगंड म्हणतो, याच्यामध्ये डिफरन्स काय? तर थायरॉइड कॅन्सर हे कॅन्सरस चेंजेस असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने ग्रंथीमध्ये कॅन्सर तयार होतो आणि त्याची क्षमता असते की इतर ऑर्गन्स की दुसऱ्या अवयवामध्ये पसरण्याची क्षमता असते. तर अशा गोष्टींना आपण कॅन्सरस सेल किंवा थायरॉइड कॅन्सर म्हणतो. आणि गलगंड किंवा गॉइटर हा कॅन्सर नसून नॉर्मल थायरॉइड ग्रंथीची डिफ्यूज एनलार्जमेंट, पूर्ण ग्रंथीची वाढ होणे, याला आपण गलगंड म्हणतो. आणि प्रामुख्याने गलगंड हा जो होत असतो हा आयोडीन डिफिशियन्सीमुळे होतो. आणि थायरॉइड कॅन्सर जो असतो, थायरॉइड कॅन्सरला जर आपण बघितलं, जे थायरॉइड कॅन्सरचे जे कारण आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कारण जे आहेत ते स्पॉन्टेनियस म्हणजे असे विशिष्ट कारण नसल्यामुळे होणारा कॅन्सर, कोणालाही होऊ शकतो. असे उरलेले 20% अनुवंशिकते ते रेडिएशन येतात. नंतर मग काही कुठल्या प्रकारच्या गोळ्या जर आपण खाल्ला असलो तर त्या गोळ्यांमुळे पण म्हणजे मेडिकेशन इंड्यूस पण कॅन्सर असतात, तर यामुळे कॅन्सर होतात. आता थायरॉइड कॅन्सरचे लक्षणं कशी, याला डिफरन्शिएट कसं करायचं नॉर्मल गलगंडापासून? तर हे थायरॉइड कॅन्सर इनिशियली जे असतात छोटे असतात, छोट्या गाठी तयार होतात थायरॉइड ग्रंथीच्या मध्ये. आणि थायरॉइड ग्रंथीच्या मध्ये ज्या गाठी असतात त्या टणक असतात, कडक जाणवतात हाताला. ह्या अशा ज्या गाठी असतात ह्या थायरॉइडच्या कॅन्सरच्या गाठी असू शकतात. मग गलगंड काय? गलगंड हे डिफ्यूज, दोन्हीकडून ग्लँडचं एनलार्जमेंट होणं, ह्याला आपण गलगंड म्हणतो. डिफ्यूज असतं, थोडंसं नरम असतं आणि पूर्ण ग्रंथी जी असते ती पूर्ण एनलार्ज असते, ते एक्झॅक्टली बटरफ्लाय शेप दिसते आपल्याला, तर याला आपण गलगंड म्हणतो. थायरॉइड कॅन्सर आणि गलगंड हे आपण ज्यावेळेस अन्न गिळतो तर गिळण्याच्या मुवमेंट सोबत आपली थायरॉइड ग्रंथी मूव्ह होत असते वरती खाली. तर तसंच कॅन्सरची गाठ पण थायरॉइड मधली मूव्ह होत असते वरती खाली, ज्या मुवमेंट असतात. आता हे एक प्रामुख्याने त्याचं एक लक्षण झालं की गाठ येणे. बरं, सर्वच गाठी कॅन्सरच असतात का थायरॉइड मध्ये होणाऱ्या? नाही, सर्व गाठी कॅन्सरच नसतात. यामध्ये सॉलिटरी थायरॉइड नोड्यूल म्हणतो, म्हणजे सिंगल एक गाठ आलेली थायरॉइड मधली, किंवा आपण त्याला कोलॉइड गॉइटर म्हणतो. नंतर मल्टीनोड्युलर गॉइटर एक नावाचा प्रकार असतो, ज्यामध्ये दोन्ही ग्रंथीमध्ये बऱ्याचशा गाठी तयार होणे, ह्याला आपण मल्टीनोड्युलर गॉइटर म्हणतो. मग ह्या गाठी ज्या असतात, जर आपण नॉर्मल म्हणतोय त्याची काही रिस्क आहे का? येस, याच्यात पण रिस्क असते. बेसिकली मल्टीनोड्युलर गॉइटर म्हणजे दोन्ही ग्रंथीमध्ये जर कॅन्सर भरपूर साऱ्या गाठी तयार झाल्या थायरॉइड ग्लँडमध्ये, तर वयाच्या 15-20 वर्षानंतर या गाठीचं प्रमाण कॅन्सरमध्ये रूपांतर होण्याचे 5 ते 10% चान्सेस असतात. त्यामुळे मल्टीनोड्युलर गॉइटर हा जो असतो हा थोडासा रिस्की प्रकार आहे, जे इन फ्युचर भविष्यामध्ये कॅन्सरच्या रूपांतर घेऊ शकतो. तर आता जर अशा कुठल्या गाठी असल्या तर आपण पहिल्यांदा काय करायला पाहिजे? सर्वप्रथम आपण हे करायला पाहिजे की आपले जे क्लिनिशियन्स आहेत त्यांना दाखवणे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट घेणे. आणि आता मग ट्रीटमेंट पद्धती काय करू शकतात, याचं आपण निदानपर्यंत कसं पोहोचायचं? निदानपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सर्व बेसिक तपास म्हणजे सोनोग्राफी करायची असते. सोनोग्राफीवरून आपण बाकीचे फीचर्स बघतो की ही गाठ कुठल्या लोब मध्ये आलेली आहे, वेदर ती राईट लोब मध्ये, लेफ्ट मध्ये की स्टमक पार्ट मध्ये. मग तिचे फीचर्स कसे आहेत, जसं की फीचर्स मध्ये त्याच्या आतमध्ये काही कॅल्सिफिकेशन झालेलं आहे का, त्याची व्हॅस्क्युलॅरिटी कशी आहे, रक्तपुरवठा कसा आहे, रक्तपुरवठा वाढलेला आहे, कमी आहे, आत काही गाठीच्या आत काही भाग सडलेला आहे, पाण्याची गाठ आहे किंवा पूर्ण टणक गाठ आहे, हे सर्व फीचर्स जे असतात हे सोनोग्राफीवर दिसतात. मग हे सोनोग्राफीचे फीचर्स बघून डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात की ह्या गाठीची एक सुई टाकून तपास करा. आणि थायरॉइड ग्रंथीचं एक चांगली गोष्ट आहे की आपण सुई टाकून तपास करू शकतो. अत्यंत छोटी तपास असते. नॉर्मल आपण जे इंजेक्शन घेण्यासाठी सुई वापरतो तर त्या सुईने ग्रंथीमध्ये टाकून आपण त्यातलं पाणी काढतो आणि ते पाणी तपासायला पाठवतो. आणि 80 to 90% ऑफ द टाइम ह्या छोट्या तपासावरच आपल्या गाठीचं निदान केलं जातं की कॅन्सरची आहे की नाहीये. बरं, इन केस जर आता ही कॅन्सरची आली तर पुढे ट्रीटमेंट कशी करायची, काय करायची? आता जर इन केस कॅन्सरची आली तर यामध्ये जनरली प्रामुख्याने हे जो एज ग्रुप असतो, मेनली थायरॉइड कॅन्सर हा जो आहे तर फिमेल्समध्ये बघितला जातो. ते स्त्रियांमध्ये जो आहे तर अर्ली एज ग्रुप म्हणजे सेकंड डिकेड 20 ते 40 वर्षांच्या वयोगटातल्या स्त्रियांमध्ये हा थायरॉइड कॅन्सर जास्त प्रमाणात आढळतो किंवा जास्त प्रमाणात मिळतो आपल्याला. आणि
कम्पॅरेटिव्ह टू मेल हा कमी प्रमाणात असतो मेल्समध्ये. पण मेल्समध्ये जेव्हा केव्हा थायरॉइडची ग्रंथी मोठी झालेली असते किंवा गाठ जाणवते जी की कडक आहे, टणक आहे आणि सूज जाणवते, अशा ठिकाणी आपण प्रामुख्याने मेल्समध्ये जर गाठ असली तर ती कॅन्सरचीच असू शकते. हे तपास आपण ॲग्रेसिव्हली करायला पाहिजे आणि अर्जंट करायला पाहिजे. कारण मेल्समध्ये थायरॉइड, नॉर्मल थायरॉइड ग्रंथीचं एनलार्जमेंट होणं, वाढ होणं याचं प्रमाण थोडं कमी आहे कम्पॅरेटिव्हली कॅन्सरच्या. तर कॅन्सरचे काय टाईप्स असू शकतात? ज्यावेळेस आता म्हणजे सुई टाकून तपास झाली, सुई टाकून तपास झाल्यानंतर डॉक्टरांकडे रिपोर्ट आलाय, मग डॉक्टर सांगतात की मला हा प्रकारचा कॅन्सर. तर हे प्रकार काय? या प्रकारामध्ये प्रामुख्याने आपण वेल डिफरन्शिएटेड कॅन्सर्स आणि अनडिफरन्शिएटेड कॅन्सर्स असं दोन टर्मला आपण डिवाइड करतो. तर वेल डिफरन्शिएटेड कॅन्सर्समध्ये जनरली पॅपिलरी थायरॉइड कॅन्सर असतो, फॉलिक्युलर असतो आणि मेडुलरी असतो. आणि अनडिफरन्शिएटेडमध्ये जनरली अनाप्लास्टिक कॅन्सर असतो. तर आपण पहिले अनडिफरन्शिएटेड बद्दल बोलूया. अनडिफरन्शिएटेड किंवा अनाप्लास्टिक कॅन्सर जो असतो हा जेव्हा केव्हा डायग्नोज होतो हा त्याला स्टेज 4च आहे. म्हणजे त्यात स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 प्रकार नाही. हा डायरेक्टली स्टेज 4 असतो. आणि त्यामध्ये घशाला आवळण्याची क्षमता जास्त असते. घशाच्या नसा जास्त त्याला आवळण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळं तो ज्यावेळेस केव्हा डायग्नोज झालं म्हणजे निदान झालं त्यांनी बऱ्याचदा काय होतं की घशाच्या नसा त्यांनी आवळलेल्या असतात आणि अशा पेशंट्सला ऑपरेशन करणं पण थोडं डिफिकल्ट असतं. हे झालं ॲनाप्लास्टिकबद्दल. आणि ॲनाप्लास्टिक नंतर जो आला आपला म्हणजे प्रामुख्याने जास्त प्रमाणात बघितला जातो तो असतो वेल डिफरन्शिएटेड कॅन्सर. वेल डिफरन्शिएटेडमध्ये पॅपिलरी, फॉलिक्युलर आणि ॲनाप्लास्टिक. तर पॅपिलरी आणि मेडुलरी जो आहे त्यामध्ये आपल्याला निदान सुईच्या तपासावरच केलं जातं आणि तो सुईच्या तपासावरच निदान करून त्याची ट्रीटमेंट केली जाते. तर पॅपिलरी कॅन्सर हा प्रामुख्याने 80% वेल डिफरन्शिएटेडमधला भाग आहे. सेकंड जो असतो तो आपला फॉलिक्युलर असतो आणि थर्ड जो असतो तो मेडुलरी असतो. तर मेडुलरी आणि फॉलिक्युलर आणि पॅपिलरी आपण परत दोन भागामध्ये डिवाईड करूया. पॅपिलरी कॅन्सर जो आहे तो त्याची आणि फॉलिक्युलरची ट्रीटमेंट पार्ट जो आहे थोडासा वेगळा. जर इन केस कन्सिडर करूया, आपण एक पेशंटचं उदाहरण घेऊया की एका पेशंटला एक स्त्री आली आहे, तिला पॅपिलरी कॅन्सरचं डायग्नोज झालं आहे. तर तिने पुढे काय करायचं? तिने पुढे कुठल्याही कॅन्सर सर्जनकडे जाणे, त्यांच्याकडून पूर्ण तपास करून घेणे. तपास करून आता जी तुमची सोनोग्राफी आणि सुईची तपास झाली यानंतर तुमचे डॉक्टर तुम्हाला सिटी स्कॅन ॲडवाईस करते मानेचा आणि छातीचा. हे बघण्यासाठी काय ॲडवाईस करता की ही गाठ फक्त इथं मानेपुरतीच मर्यादित आहे की ती कुठे आणखी छातीमध्ये किंवा फुफ्फुसामध्ये कुठे गाठ वगैरे काही पसरलेली आहे की नाही ते बघण्यात केलं असतं. त्यानंतर तुमचे डॉक्टर तुम्हाला ॲडवाईस करतात की ऑपरेशन करून घ्या. तर ऑपरेशनमध्ये आपण काय करतो? बेसिकली ऑपरेशनमध्ये थायरॉइड ग्रंथी काढण्यात येते आणि जर सिटी स्कॅन किंवा हाताला जो मानेच्या दोन्ही बाजूनी जर ग्रंथी लागत असले, नोड्स लागत असले तर ते काढण्यात येतात. आता यामध्ये बऱ्याचदा काय होतं किंवा आम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आम्ही काय बघतोय की यामध्ये हे होतं की बऱ्याचदा कुठेतरी बाहेर ऑपरेट केलेलं असतं पेशंट, ग्रंथीचा भाग काढलेला असतो, तपासायला पाठवलेला असतो, त्यानंतर कॅन्सर येतो. मग अशा पेशंटनी काय करायचं? अशा पेशंटनाही आवश्यक असतं की त्यांनी कंप्लिशन थायरॉइडेक्टॉमी नावाचा प्रकार असतो तो सर्जरी पूर्ण करून घेणे. तर थायरॉइडची सर्जरी झाल्यानंतर पुढे कसं? थायरॉइड सर्जरी झाल्यानंतर तुमचे डॉक्टर रिपोर्ट्स चेक करतात की तुमच्या रिपोर्टप्रमाणे ट्रीटमेंट ॲडवाईस करण्यासाठी. तर रिपोर्टमध्ये काय काय बघायचं? रिपोर्टमध्ये डॉक्टर्स हे बघतात की तुमची जी गाठ आहे कुठल्या लोबमध्ये आहे, वेदर इट इज राईट लोबमध्येच मर्यादित आहे की लेफ्ट लोबमध्ये मर्यादित आहे की दोन्ही लोबला इन्व्हॉल्व केलेली आहे किंवा एक गाठ लेफ्ट लोबमध्ये एक गाठ राईट लोबमध्ये, असं हे हिस्टोपॅथवर कळतं. शिवाय हिस्टोपॅथवर आपल्याला त्याची गाठीची साईज कळते. सोबतच जे आपले नोट्स काढले असतात तर नोट्स पण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे त्या कळतं. आणि याच्यानंतर आपण स्टेज फायनल करतो, वेदर तुम्ही स्टेज 1मध्ये आहात, स्टेज 2मध्ये आहात, स्टेज 3मध्ये आहात की हे फायनलाइज केलं जातं. हे फायनलाइज केल्यानंतर जी पुढची ट्रीटमेंट असते ती असते रेडिओ आयोडीन स्कॅन म्हणतो आपण त्याला. जसं आपला सिटी स्कॅन असतो तसंच रेडिओ आयोडीन स्कॅन असतं. त्यासाठी पेशंटला आपण एक विशिष्ट दिवसांसाठी थायरॉइडचे टॅबलेट ऑपरेशन नंतर बंद करतो आणि त्यानंतर थायरॉइड स्कॅन करून घेतो. जर इन केस थायरॉइड स्कॅनमध्ये काही ग्रंथी आढळल्या आपल्याला कॅन्सरच्या किंवा थायरॉइडच्या, नॉर्मल थायरॉइडच्या पण जरी ग्रंथी आढळल्या तर आपण त्याला रेडिओ आयोडीन थेरपी दिल्या जाते. आणि रेडिओ आयोडीन थेरपी आणि रेडिओ आयोडीन स्कॅन हे एका पाठोपाठ एक केले जातात. तर हे झाले बेसिकली थायरॉइड कॅन्सरची ट्रीटमेंट लाईन. आता ते पॅपिलरीबद्दल. आता पुढे कसं ट्रीटमेंट झाल्यानंतर पेशंटनी काय करायचं असतं? पेशंटनी इनिशियली काही दिवसांसाठी पहिल्या 2 ते 3 वर्षासाठी दर 2 महिन्यांना डॉक्टरांना भेटणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपास करणे आणि तपासानुसार ट्रीटमेंट चालू ठेवणे. बरं, हा कॅन्सर जो आहे